समाजाच्या हिताने आजचा हा जो उद्बोधन सत्र आहे हा सगळ्यात महत्त्वाचा, कारण आपण रात्रीला कीर्तन केला, आज रात्रीला नाटक आहे, हे सगळे मनोरंजनाचे साधन आहे। समाजाच्या सार्वजनिक हितासाठी आपण समाज बांधव इथे एकत्र आलेले आहोत आणि ते हित कसे आपल्याला साधता येईल ते आपल्याला या उद्बोधन सत्रातून समजणार आहे। तशी आमची पॉवर हाऊस टोली ही कमी घरांची आहे आणि इतर साधनं इथं कमी आहे, समाजही गरीब आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या आलेले पाहुणे उद्बोधन करून त्यांचे ज्ञान वाढवतील आणि प्रेरणा देतील अशी अपेक्षा। हा पॉवर हाऊस टोलीचा पहिला सोहळा आहे। इतर आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर इतर गावाच्या मानाने आपला गाव हा उशिरा या समाजामध्ये सामील झालेला आहे। आजचा वास्तविक हा तिसरा वर्ष असायला हवा होता, पण आमच्यासाठी पहिला वर्ष, म्हणजे जुडी बांधली न बांधली तिची गाठ सुटली। एवढं नुकसान मध्ये आमच्या गावामध्ये समाजाचा झालेला आहे। 2 वर्षापूर्वी संपूर्ण गाव मिळून असे म्हणतात की कारद्यानंतर सगळ्यात जास्त ढिवर समाज हा धापेवाड्यात आहे, आणि खरोखर आहे। जेवढे धापेवाड्याच्या सभोवतालचे तुम्ही टोले पाहिले ते तिथे 10, 15, 20 घराचे ढिवर मिळणार। आमच्या टोलीला आधी नाव होतं उदय टोली, मग झाली ढिवर जास्त आहेत म्हणून ढिवर टोली, आणि आता तिथं तो सबस्टेशन मंडळामध्ये पॉवर हाऊस टोली। तर पॉवर हाऊस टोली मुख्य धापेवाडा, लोधी टोला आणि एक मशीन टोली म्हणून आहे विठ्ठल रुक्माई मंदिराकडे, अशा सगळ्या गावातील एक संघटना बनली। त्या संघटनेने पहिल्या वर्षी भव्य असा कार्यक्रम घेतला, कारण त्यामध्ये संपूर्ण गाव सामील झालेला होता। त्यानंतर मागच्या वर्षी दुसऱ्या वर्षाचे नियोजन ठरले, पण म्हणतात ना की जंगलामध्ये चांगला झाड असला तो राहत नाही, आणि समाजामध्ये जो चांगला हिताचा करतो त्याची कधी चालत नाही। त्याप्रमाणे सुरुवात होता होताच दुष्ट लागली आणि टोल्या टोल्यांमध्ये वाद निर्माण झाला। जे एकत्र आले होते तो एकत्र गुच्छ बांधून ठेवायला पाहिजे होता, ते काही आपल्या अहंकाराने म्हणा किंवा अहमपणाने ते मागच्या वर्षी तुटला, आणि तो कार्यक्रम अर्ध्या लोकांनी घेतला, इकडचे लोक तिकडे सामील झाले नाही, आणि आता आम्ही घेतला तर तिकडचे लोक इकडे सामील झाले नाही। हे जर छोट्याशा गावामध्ये फुटाफूट होत असेल तर आपण तालुक्याचा संघटन किंवा तालुक्याची बांधणी कशी करू, जिल्ह्याची कशी करणार, आणि जर बांधणी होणारच नाही समाजाची तर आपण कुणावरही दडपण आणू शकत नाही, कारण की एकतेमध्ये शक्ती आहे। आज आपले 2 तुकडे झाले, 2 तुकडे कोणाचाही फायदा घेतील। म्हणतात की रावणाला मारायची शक्ती रामामध्ये नव्हती, राम हा कधीच रावणाला मारू शकत नव्हता, पण घर का भेदी लंका ढाय म्हणतात, त्याप्रमाणे विभीषण फुटला आणि त्याने रावणालाच नाही तर त्याच्या मुलालाही कसं मारता येईल ह्याबद्दल युक्त्या रामाला दिल्या। तसं आज आपल्या समाजामध्ये आपल्या गावात होत आहे। माझी विनंती एवढीच राहील, समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून, की आपले सगळे हेवे दावे विसरून आणि इतर जे मान अपमान असतील ते विसरून पुढच्या वर्षी तुम्ही एकत्र कार्यक्रम घ्या, आणि जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या समाजावर दडपण पाडू शकणार नाही। एवढी माझी समाजाला विनंती राहील। दुसऱ्या पार्टीचे कार्यकर्ते बसलेच्या तिकडे तुरियावाले, आम्ही कलिंगीवाले आहोत, लहान पार्टी असल्यामुळे तुरियावाले इकडे बसले आहेत, तुलाही माझी विनंती राहील अशी गावात फुटाफूट नको। जर आपण एवढ्या एका गावात एकत्र येऊ शकलो नाही तर आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाही।
राजकीय दडपण म्हणा, सामाजिक दडपण म्हणा, किंवा आपल्या मुलांबद्दल विचार करण्यासाठी ह्या आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. मान हेवे दावे सोडावे लागतील. आपल्या समाजाची सगळ्यात समस्या आहे गरिबी. आणि गरिबी का आली ह्या मागे अनेक कारणे आहेत. बोटावर मोजण्या इतकेच घर उन्नत आहेत, नाहीतर पूर्ण बोटाचे बोट बोलले हातापायचे एवढे घर गरिबीच्या रेषेखाली आहे. आणि त्याला लागलेली कीड अनेक किडी आहेत. त्यामुळे आमचे मार्गदर्शक ते सांगतीलच. पण मी समाजाला एकच विनंती करीन की दोन पार्ट्या न ठेवता एकत्र या. पाट्याच्या पार्टीला कोणतंही नाव द्या. आणि तुम्ही पुढच्या वर्षी एकत्र कार्यक्रम करा. आज आपला मंडप खाली दिसते, पहिल्या वर्षी दिसला नव्हता. भरपूर संख्या होती. कारण काय, जुडी सुटली. आपण काय म्हणतो केरसुणी असते ना, ती एकत्र असते तर आपण झाडू मारू शकतो. तिथून एक एक काढला तर आपण साफ करू शकतो का? अंगण म्हणा किंवा छपरी म्हणा हिला साफ नाही करू शकत. तसे आपली गत झाली आहे. मुठभर लोक आता इथे दिसतात. हे परिस्थिती बदलल्या पाहिजे. माझी एवढीच विनंती आहे. एवढे बोलत मी आपल्या शब्दांना इथे विराम दिला. हॅलो, धन्यवाद रतनपुरे साहेब. आम्हाला समाजाबद्दल मार्गदर्शन केलं आणि नवीन दिशा धावली, याबद्दल आम्ही तुमचे फार आभारी आहोत. तर त्यानंतर मी पाचारण करत आहे होमितजी कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ता गोरेगाव, हे मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.